हुपरी कोल्हापूर हा राज्यमार्ग असून येथून हुपरी, पट्टणकुडोली, मुळशिंगी यासह 5 स्टार MIDC सह कर्नाटकात ही मोठी वाहतूक असून शाळा कॉलेजसाठी जाणारे मुलं-मुली असो, लहान मुलांचे विद्यार्थी वाहतूक रिक्षा असो व कामावर जाणारी दुचाकीस्वार कामगार असो यांचीही ये-जा मोठ्या प्रमाणात असते। सध्या पावसामध्ये उचगाव व गडमुळशिंगी परिसर असेल व अन्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं दुचाकी वाहन चालकांची कसरत होते। पाण्यामुळे खड्डा दिसत नसल्यानं वाहन चालकांचे अपघात होतात। तसेच खड्डा आल्यावर अचानक ब्रेक लागल्यामुळे अपघात होत असून त्यामुळे वादावादीचेही प्रकार होत आहेत। या मार्गावरील खड्डे तात्काळ मुरुम टाकून मुजवावे व पावसाळ्यानंतर त्याचे डांबरीकरण करावं व दुचाकी वाहनासह चारचाकी वाहनांना आपला प्रवास सुखकर करता यावा अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। खड्डे तातडीने मुजवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय उपअभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांना देण्यात आले आहे। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की उद्यापासूनच यामध्ये मुरुम टाकून खड्डे मुजवून घेऊ व पावसाळ्यानंतर त्याचे डांबरीकरण करू असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं। यावेळी जिल्हा प्रमुख विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, फेरीवाला संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, प्रकाश मुदुगडे, उपशाखा प्रमुख सुनील पारपाणी, अजित चव्हाण, युवासेना समन्वयक सचिन नागटिळक, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, गांधीनगर उपप्रमुख दीपक पोपटाणी, विभाग प्रमुख विनोद रोहिडा, प्रसन्न आवटे, अरुण अब्दागिरी आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हुपरी कोल्हापूर हा राज्यमार्ग आहे आणि ह्या राज्यमार्गावरती प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि एखादा मोटरसायकलवाला खड्डा अचानक दिसल्यानंतर ब्रेक मारतो आणि पाठीमागून एखादं वाहन येऊन त्याच्यावर आदळतं। म्हणजे वादावादी प्रकार, अपघातात अनेक जण जखमी झाले। मग आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे हा रस्ता येतो, यांना सांगितलं की तात्काळ आता ह्या पावसामध्ये तात्काळ बुरमानं खड्डे मुजवून घ्या आणि पाऊस संपल्यानंतर त्याचं डांबरीनं पॅचवर करा। अशा पद्धतीने आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंगोले साहेबांना सांगितलं, तर साहेबांनी सांगितलं तात्काळ आज मी पाहणी करून तात्काळ ते खड्डे मुजवतो। अशा पद्धतीने आज आम्हाला शिवसेना सिस्टमला ग्वाही दिलेली आहे।